इंटर इंटरनेटची स्पीड थोडीशी कमी असल्यामुळे ते राधा माधवजींचं चित्र आपल्याला दिसत नाहीये. स्क्रीन दिसत आहे माझी आपल्या सगळ्यांना? यस प्रभुजी, यस प्रभुजी. जय श्री श्री राधा माधव जी की जय. श्री श्री राधा गोविंद देव जी की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज जी की जय. जय राधा माधवा जय कुंज बिहारी. जय राधा माधवा जय कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभा जय गिरिवरधारी. जय गिरिवरधारी. जय यशोदा नंदना जय व्रज जनरंजना. जय यशोदानन्दना जय व्रज जनरञ्जना. जय जमुनातिरावनचारी जय कुञ्ज बिहारी. जय जमुनातिरावनचारी जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जय राधा गोविंद श्री राधे. जय जगन्नाथ
जगन्नाथा बलदेवा जय सुभद्रामयी जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैव देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। हरे कृष्ण। तर मागच्या वेळेला आपण श्रीमती कुंती देवींच्या भगवंतांना अर्पण केलेल्या सुंदर प्रार्थना पाहिल्या, ज्यामध्ये त्या कृष्णाचं पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जे स्तर आहे त्या स्तराबद्दल सांगतात आणि कशा प्रकारे सांगतात की हे प्रभू, भौतिक नात्यांच्या दृष्टीने जरी आपण माझे भाचे लागत असाल तरीही मला माहिती आहे की आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहोत आणि महान, केवळ महान अशा परमहंस भक्तांनाच आपण पूर्णपणे समजू शकता आणि त्यांना पण पूर्णपणे आपण म्हणू शकत नाही, तेवढ्या स्तरावर, जेवढ्या स्तरावर भगवंत त्यांना कृपा प्रदान करतील आपल्या स्वतःला समजण्यासाठी। तर कुंती देवी स्वतःच्या नम्रतेने प्रार्थना करतात की हे प्रभू, माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीला कसं शक्य आहे आपल्याला व्यवस्थित समजणं, कारण एका भौतिकवादी व्यक्तीसाठी आपण पाहिलं की माया जवनिका छन्नम, भगवंताची दृष्टी, भगवंतांचं स्तर, त्यापासून आपली जी दृष्टी आहे त्याच्यामध्ये मायेच्या पडद्याने झाकले जातात भगवंत।
त्यामुळे त्यांना एका साधारण मनुष्यासाठी, भौतिकवादी मनुष्यासाठी समजून घेणं कधीही सोपं नाहीये. ज्या प्रकारे आपण बघतो की भगवंत ह्या जगामध्ये आपल्या लीला करत असताना पण खूप सारे असे अनफॉर्च्युनेट म्हणजे कमनशिबी अशी लोक होते. दुर्योधन, शिशुपाल, कंस, दंतवक्र, जरासंध आणि भगवंतांचा हेवा द्वेष करणारे असे असुरी प्रवृत्तीचे लोक, जे भगवंत ह्या त्यांच्या समोर उपस्थित असून पण कधी त्यांना समजू शकले नाहीत. आणि त्यानंतर आपण पाहिलं की कुंती देवी भगवंतांच्या शुद्ध भक्तांची गुणगान करतात. जसं देवकी, वसुदेव, यशोदामाई, नंद महाराज, गवळणी म्हणजे वृंदावनचे सर्व गोपीस, गोपबालक यांचं गुणगान करतात की खरोखरच हे शुद्ध भक्त भाग्यवान आहेत. विशेषतः त्यांना भगवंतांच्या बाललीला, नंद, यशोदा आणि गोपबालक यांना भगवंतांच्या बाल्यलीला पाहण्याची संधी प्राप्त झाली आणि भगवंतांच्या किशोर वयातल्या लीला ह्या गोपींसमवेत भगवंतांच्या झाल्या. त्याच्यामुळे त्या पण खूप भाग्यवान आहेत. आणि त्यानंतर आपण बघतो की कुंती देवींनी प्रार्थना केली भगवंतांना की त्या देवकी मातेपेक्षाही तुम्ही मला विशेष कृपा प्रदान केली आहे भगवंत. का? कारण देवकीचे 6 पुत्र जे बलरामजी आणि कृष्णांचा जन्म होण्याच्या अगोदर हे कंसाकडून मारले गेले. तर देवकीच्या पुत्रांचं तुम्ही त्यावेळेस हे केलं नाही, त्यांना वाचवलं नाही. परंतु कुंती देवीच्या सर्व पुत्रांना, पांडव पुत्रांना सर्वांना कुंतीनी भगवंतांनी वाचवलं. कारण देवकीला आधार देण्यासाठी हे देवकीचे पती वसुदेव हे उपस्थित होते. परंतु कुंती ही तरुण वयात असतानाच पांडूंचा मृत्यू झाला. त्यामुळे कुंती देवीला आधार देण्यासाठी दुसरं कोणी तिथे उपस्थित नव्हतं. आणि आपण हे पण पाहिलं की कशा प्रकारे असे भक्त जे की पूर्णपणे असहाय्य स्थितीमध्ये असतात आणि त्या स्थितीमध्ये भगवंतांचा आश्रय घेतात, अशा भक्तांना भगवंत कधीही एकटं सोडत नाहीत. आपण खूप सारे उदाहरण त्याच्यामध्ये पाहिलं. जसं द्रौपदीचं उदाहरण असू द्या, कुंती देवीचं उदाहरण असू द्या, प्रल्हाद महाराजांचं उदाहरण असू द्या, असे वेगवेगळे ध्रुव महाराजांचं असू द्या, नारद मुनींचं असू द्या, की हे सर्व भक्त त्यांच्या जीवनाच्या अशा स्थितीत होते की जिथे स्वतःचं बल सामर्थ्यावर स्वतःचं संरक्षण करणं खूप अवघड होतं. केवळ आणि केवळ भक्तांशिवाय अशा भगवंतांच्या केवळ आणि केवळ भगवंतांशिवाय अशा भक्तांसाठी दुसरं कोणतंही आश्रयस्थान नाहीये. आणि अशा असहाय्य स्थितीमध्ये भगवंत भक्ताला कधीच एकटा पडू देत नाहीत. त्याबद्दल आपण पाहिलं. आणि त्यानंतर शेवटी कुंती देवी भगवंतांना प्रार्थना अर्पण करतायत की हे प्रभू, आता आपण युधिष्ठिर महाराजांना या पूर्ण जगाच्या सार्वभौम राजसिंहासनावर बसवून येथून निघत आहात. परंतु या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये जे पांडवांनी युद्ध केलं त्यामध्ये असे अनेक राजे म्हणा, लोक निर्माण झालेले जे की युधिष्ठिर महाराजांचा द्वेष करत असतील. कुरुक्षेत्रातल्या भूमीमध्ये झालेल्या हिंसेमुळे, नुकसानामुळे किंवा युधिष्ठिर महाराजांचा हेवा करत असतील, त्यांची ईर्ष्या करत असतील, तर अशा सर्व व्यक्तींपासून पांडवांचं रक्षण कोण करणार? आणि कुंती देवी द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचं आपण पाहिलं की कुंती देवींच्या मनामध्ये विचार होते की जर भगवंत कृष्ण गेले तर हस्तिनापूर मधले सर्व भक्त, पांडव, त्या स्वतः आणि पांडवांचं शुद्ध भक्त कुटुंब हे कसे भगवंतांशिवाय राहणार? आणि भगवंतांना जर हस्तिनापूरमध्ये राहा म्हटलं तर असे यादव ज्यांचे की भगवंत हे प्राण आहेत आणि भगवंत हस्तिनापूरमध्ये असताना त्या यादवांसाठी जीवन म्हणजे असं जीवन आहे जे की एक शरीर विना आत्म्याचं आहे, म्हणजे मृत शरीर आहे.
तर अशा रीतीने भगवंतांच्या शिवाय यद यदुवंशाचं पण जीवन हे व्यवस्थित चालणार नाही, आणि भगवंत जर द्वारकेला गेले तर पांडव पण कसे राहतील. अशा प्रकारे कुंती देवीच्या मनामध्ये द्विधा स्थिती होती. आणि त्यानंतर त्या प्रार्थना करतात की हे प्रभू, या भौतिक स्नेह पाशातून जे संबंध, ज्या आसक्ती निर्माण होतात, त्या आसक्तींपासून, म्हणजे कुरुवंश कुंती देवींच्या सासरच्या नात्यांमध्ये येतो, आणि वृष्णी हे कुंती देवींच्या माहेरच्या नात्यामध्ये येतं. तर कुंती देवी प्रार्थना करतात की हे प्रभू, तुम्ही कुरु वंशाशी माझी जी आसक्ती आहे भौतिक स्तरावरची, किंवा वृष्णी वंशाची जी आसक्ती आहे भौतिक स्तरावरची, त्या दोन्हीही कृपया तुम्ही काढून टाका. आणि सर्वात शेवटी कुंती देवी प्रार्थना करतात की ज्या प्रकारे गंगा नदी ही तिच्या उगमापासून, म्हणजे गंगोत्रीपासून ज्यावेळेस पात्र सुरू होतं, त्यावेळेस कशा प्रकारे एकाच विचाराने ती सागराकडे जाते की सागरामध्ये विलीन होण्यासाठी, त्या प्रकारे तुम्ही मला कृपया आशीर्वाद द्या की माझं जे मन आहे ते ज्या प्रकारे गंगा नदीचं पाणी सागराकडे स्वाभाविकतः जातं, त्या प्रकारे माझं मन हे नेहमी आपल्या चरण कमळांमध्ये स्थापित असावे. अशा प्रकारच्या सुंदर प्रार्थना आपण कुंती देवींच्या पाहिल्या. आणि त्यानंतर आता भगवंत हे निघण्यासाठी तयार झालेले आहेत. आपण श्लोक क्रमांक 44 पासून सुरुवात करूया. तर आतापर्यंत आपण जे रिवाइज केलं त्यावर कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. आवाज माझा व्यवस्थित येत आहे सगळ्यांना? हो हो येस प्रभूजी. येस ठीक प्रभूजी. आहे, ठीक आहे, चालेल. भगवंतांची कृपा आहे, कारण भारतामध्ये कोणतीच गोष्ट भगवंतांच्या कृपेशी, तसं तर जगामध्येच पूर्ण, पण इथे विशेषतः आपल्याला भगवंतांचा आश्रय घेण्याची गरज आहे. तर आपण श्लोक क्रमांक 44 पासून सुरुवात करूया. आपल्या सर्वांना टेक्स्ट व्यवस्थित दिसत आहे का? थोडं अजून मोठं करायचं? दिसतंय प्रभूजी. अच्छा, बाकीच्या भक्तांना? येस येस, परफेक्ट परफेक्ट आहे Perfect. प्रभूजी, परफेक्ट. ठीक ठीक आहे, चालेल. आपण श्लोक क्रमांक 44 पासून सुरुवात करूया. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत उवाच पृथ एथं कलपदै येथं कलपदैः परिणुताखिलोदयः परिणुताखिलोदयाः मन्दं जहास वैकुण्ठो मन्दिरजास वैकुण्ठः मोहयन्नीव मायया. मोहयनिव मायया. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू? हा, मंजारी माताजी का? कोणत्या माताजी? संजना प्रभू. संजना माताजी. येस माताजी. आणि बाकीच्यांना पण, ज्यांना कुणाला वाचायचं, तुम्ही ना हात रेज करून ठेवा, मग मी तुम्हाला एक एक करून सांगेल. हरे कृष्ण. येस संजना माताजी. प्रभूजी तात्पर्य आणि अनुवाद दोन्ही वाचायचं आहे? हा. हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. सूत गोस्वामी म्हणाले, आपल्या कीर्तीचे गाण करणारी निवडक शब्दांनी कुंती देवीने केलेली स्तुती ऐकून भगवान हळूवार हसले. ते हास्य त्यांच्या मायेप्रमाणेच मोहात पाडणारे होते. प्रभूजी थोडं स्क्रीन. हरे कृष्ण. तात्पर्य, जगात जे काही मोहात पाडणारे आहे ते सर्व भगवंतांचे प्रतिनिधित्व करते. भौतिक प्रकृतीवर आधिपत्य गाजवण्याच्या प्रयत्नात संघर्षशील असणारे बद्ध जीवात्मेही भगवंतांच्या मायावी शक्तीने मोहित झालेले असतात. परंतु त्यांचे भक्त मात्र वेगळ्या प्रकारे त्यांच्या कीर्तीने मोहित झालेले असतात. तसेच त्यांचे कृपापूर्ण आशीर्वाद त्यांच्यावर असतात. ज्याप्रमाणे विद्युत शक्ती अनेक उपकरणात कार्य करते, त्याप्रमाणे त्यांची शक्ती निरनिराळ्या प्रकारांनी दुर्गोचर होते. श्रीमती कुंती देवीने त्यांच्या कीर्तीचा काही अंश प्रस्तुत करीत त्यांची प्रार्थना केली आहे.
त्यांचे सर्व भक्त अशा निवडक शब्दांनी त्यांची आराधना करतात आणि म्हणून त्यांना उत्तम श्लोक असे म्हटले जाते. अर्थात किती निवडक शब्द घेतले तरी त्यांच्या कीर्तीचे वर्णन करण्यास ते पुरेसे नाही. तरी ज्याप्रमाणे पिता आपल्या बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाढत्या मुलाच्या बोबड्या बोलांनी प्रसन्न होतो, त्याप्रमाणे त्या अशा प्रार्थनांनी प्रसन्न होतात. माया शब्द भ्रम आणि दया अशा 2 अर्थांनी योजला आहे. या ठिकाणी माया शब्द भगवंतांची कुंती देवीवर असलेली कृपा या अर्थाने योजलेली आहे. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. तर आपण इथे बघत आहोत की कुंती देवींनी भगवंतांना ज्या सुंदर प्रार्थना अर्पण केलेल्या आहेत, त्या प्रार्थना ऐकून, त्या स्वीकार करून भगवंत हळूवार हसले. तर भगवंतांच्या हसण्याचा किंवा स्मित हास्याचा जो अर्थ आहे, जे महत्व आहे, ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. या जगामध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळेला, काही वेळेला नाही, 99% वेळेला आपल्याला कठीण प्रसंगांना कधी-कधी सामोरं जावं लागतं आणि आपण कधी-कधी खूप द्विधा मनस्थितीमध्ये काय करावं ते लक्षात येत नाहीये किंवा खूप काळजीमध्ये वगैरे असतो. परंतु एक गोष्ट भगवंतांच्या भक्तांनी लक्षात ठेवायला पाहिजे, की ह्या जगामध्ये आपल्या हाताच्या बाहेर 99.99% गोष्टी किंवा 100% पण म्हणा, ह्या असतील. परंतु भगवंतांच्या भक्तांना एक विश्वास असणं खूप आवश्यक आहे, की कोणतीच गोष्ट कधीच भगवंतांच्या हाताबाहेर नाहीये. आपल्या सगळ्यांना थेरॉटिकली आपण मराठीत काय म्हणतो? थेरॉटिकली म्हणजे केवळ म्हणण्यापुरतं कदाचित आपल्याला माहिती असतं, की भगवंतांच्या हातात सर्व काही आहे. परंतु तो विश्वास पण आपण डेव्हलप करणं, तो विश्वास पण आपण स्थापित करणं हे खूप खूप आवश्यक आहे, की जर एखादी अडचणीची वेळ माझी सुरू आहे, भगवंतांना पण त्याची जाणीव आहे आणि मी जर माझ्या भक्तीमध्ये व्यवस्थित राहिलो, तर भक्ती व्यवस्थित चालू ठेवली, तर भक्तीसाठी ज्या गोष्टी पूरक आहेत, त्या भगवंत त्यांची जर इच्छा असेल, तर हळू निश्चित अरेंज करतील. त्यासाठी मला खूप काळजी करण्याची, खूप त्रागा करून घेण्याची, खूप आदळआपट करून घेण्याची गरज नाहीये. आणि आपण शास्त्रामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांचे भक्त वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये असताना भगवंतांना प्रार्थना अर्पण केल्यानंतर आपण बघतो की भगवंत पण तिथे स्मित हास्य करत आहेत. जसं की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवद्गीतेच्या 1ल्या आणि 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो, की कशाप्रकारे भगवद्गीतेमध्ये अर्जुन वेगवेगळे कारण सांगतात, की त्यांनी युद्ध का नाही करायला पाहिजे. जसे की आपल्या प्रियजनांप्रतीची त्यांचं असणारी दया, त्यांची असणारी करुणा, त्यांचं असणारं प्रेम किंवा अशा प्रियजनांना मारून जर स्वर्गसुख जरी प्राप्त झालं, तरी ते स्वर्गसुख उपभोग न करण्याची इच्छा. कारण प्रियजनांना मारून हे स्वर्गसुख काय उपयोगाचं? अशा प्रकारचं त्यांचं कारण. अशा वेगवेगळे 5 कारण अर्जुन देतात आणि हे 5ही कारणं युद्ध न करण्याचे दिल्यानंतर त्यांना पूर्णपणे कन्फ्यूज होऊन जातात, की कन्फ्यूज होऊन जातात, की मी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि या अवस्थेमध्ये अर्जुनाची इतकी बिकट अवस्था होते, की ते गांडीव धनुष्य जे की त्यांनी धारण केलं होतं, ते पण ते पकडू किंवा त्याला धारण करू शकत नव्हते. एवढं त्यांची द्विधा मनस्थितीने शरीरातली पूर्ण शक्ती ही क्षीण झाली होती आणि त्यांनी ते गांडीव धनुष्य रथावर खाली ठेवलं आणि भगवंतांना पूर्ण शरण गेले, डोळ्यांमध्ये अश्रू असताना. आणि अशा अवस्थेमध्ये अर्जुन भगवंतांचे नित्य शुद्ध भक्त असताना भगवंतांची पहिली रिएक्शन काय होती अर्जुनाकडे? त्यांनी स्मित हास्य केलं. तर सांगण्याचा हेतू हा, की या भौतिक जगामध्ये कितीही कठीण परिस्थिती असू द्या, ती कठीण परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे, पण भगवंतांच्या हाताबाहेर कधीच नाहीये. तर अशा प्रकारे कुंती देवींनी पण एवढी छान ज्या प्रार्थना म्हटल्या आणि भगवंतांना छान कुंती स्तुती अर्पण केली, ती स्वीकार करून भगवंतांनी पुन्हा स्मित हास्य केलं. आणि हे स्मित हास्य इथे भागवतम आपल्याला सांगत आहे, की त्यांच्या भक्तांना
हे मायेप्रमाणेच मोहात पाडणारे होते. तर आपण मागच्या वेळेला काही सेशन पूर्वी 2 प्रकारच्या माया देवींबद्दल चर्चा केली. 2 प्रकारच्या माया कोणत्या आहेत? कुणाच्या लक्षात आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. योगमाया योगमाया आणि योगमाया आणि महामाया. खूप छान, खूप छान माताजी. तर योग माया ही कुणावर काम करते? भक्तांवर काम करते. भक्तांवर काम करते आणि महामाया ही भौतिकवादी व्यक्तींवर काम करते. हम्म. तर कुंती देवींसाठी निश्चित त्या शुद्ध भक्त असल्यामुळे योगमाया ही काम करत होती. तर इथे सांगितलेलं आहे की भगवंतांचं स्मित हास्य हे त्यांच्या योगमाया शक्तीप्रमाणेच कुंती देवींना मोहात पाडणारे होते. मोहात पाडणारे होते म्हणजे काय अर्थ घ्यायचा? भगवंत काय विचार करत असतील? आता कुंती देवींना स्वतः कळत नव्हतं की मी त्यांना थांबायला सांगायचंय की मी त्यांना जाऊ द्यायचंय. कारण जाऊ दिला तरी प्रॉब्लेम आणि इथंच ठेवून घेतला तरी प्रॉब्लेम. अशा प्रकारच्या द्विधा मनस्थितीमध्ये कुंती देवी होत्या आणि त्यानंतर भगवंतांनी त्यांच्या प्रार्थना स्वीकार करून त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केलेलं आहे. जे की कुंती देवींना मोहात पाडणारं होतं की आता काय समजायचं, याचं काय सांगावं मी भगवंतांना. त्यानंतर पुढचा श्लोक. तर आपण ह्या श्लोकाचा फक्त अनुवाद वाचू. तर एका भक्तांनी हात वर केलेला आहे. कार्तिकी माताजी, तुम्ही हात वर केलेला वाचायचंय तुम्हाला? हो प्रभूजी, वाचायचंय. हा, याप्रमाणे. हो चालेल. याप्रमाणे हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. याप्रमाणे कुंती देवींच्या प्रार्थनांचा स्वीकार करून भगवान हस्तिनापुराच्या राजवाड्यात प्रवेश करते झाले. त्यांनी तेथील इतर स्त्रियांना आपल्या प्रयाणाविषयी कळविले. परंतु निघण्यास सिद्ध झाल्यावर युधिष्ठिर महाराजांनी त्यांचा प्रेमाने अनुनय केला आणि त्यांना थांबवले. तात्पर्य वाचू दे प्रभूजी. हा, चालेल. तात्पर्य शिलप्रभुपादद्वारा शिलप्रभुपाद की जय. द्वारकेला जाण्याचे ठरविल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना कोणीही थांबवू शकत नव्हते. परंतु युधिष्ठिर महाराजांची केवळ काही अधिक दिवस त्यांच्या समवेत एक मिनिट. त्यांच्या समवेत राहण्याची साधी विनंती तत्क्षणी परिणामकारक ठरली. याचा अर्थ असा की भगवंतांवरील स्नेह हेच युधिष्ठिरांचे सामर्थ्य होते आणि भगवंत त्याचा अव्हेर करू शकले नाहीत. सर्व सामर्थ्यशाली भगवंत केवळ प्रेमानेच वश होऊ शकतात. ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत, परंतु आपल्या शुद्ध भक्तांच्या स्नेहाचे बंधन ते स्वेच्छेने स्वीकारतात. हरे कृष्ण. धन्यवाद माता. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे. सर्व सामर्थ्यशाली भगवंत केवळ प्रेमानेच वश होऊ शकतात. ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत. तर हा जो भगवंतांचा गुण आहे, जे की ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत, तो गुण कोणता म्हटला जातो? कोणता शब्द आहे त्या गुणासाठी? भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहे, काय म्हटलं जातं त्यांना? अभिज्ञ स्वराट. स्वराट स्वराट स्वराट. 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 हा, स्वराट म्हणजे पूर्णपणे केवळ आणि केवळ त्यांच्या इच्छेनेच हे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत दोन्हीही स्थापित आहेत आणि दोन्हीही चालतात. परंतु असे स्वराट भगवंत हे आपल्या भक्तांच्या इच्छेने नेहमी बांधलेले असतात. प्रेम पाशाने नेहमी बांधलेले असतात आपल्या भक्तांच्या. आणि खूप सारे असे वेगवेगळे उदाहरणं आपण शास्त्रामध्ये बघतो की असे स्वराट भगवंत कधी भक्तांची इच्छा जाणून घेण्यासाठी किंवा भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमी आतुर असतात. आपण प्रल्हाद महाराजांच्या लीलेमध्ये पाहतो की कशा प्रकारे भगवंत श्री नरसिंहदेव हे त्यांचे शुद्ध भक्त प्रल्हाद महाराज यांचा ज्या प्रकारे छळ केलेला त्यांच्या आसुरिक वडिलांनी, हिरण्यकशिपूंनी, त्यामुळे इतके जास्त रागवलेले होते की हिरण्यकशिपूची त्यांनी ओपन हार्ट सर्जरी केली. म्हणजे पूर्ण चिरफाड करून हिरण्यकशिपूचे जे इंटेस्टाइन्स होते ते गार्लंड म्हणजे एका हाराच्या रूपामध्ये नरसिंहदेवांनी स्वीकारले.
आणि अशा प्रकारचे नरसिंहदेवांचं उग्र रूप पाहून हिरण्यकशिपूला त्यांनी मारल्यानंतर साक्षात लक्ष्मी देवी, जे की भगवंतांची नित्य अर्धांगिनी आहे, भगवंतांची नित्य सेविका आहे वैकुंठ धामामध्ये, त्या लक्ष्मी देवी पण भगवंतांच्या समोर किंवा जवळ जाण्यासाठी धजावत नव्हत्या. मग त्यानंतर आणि तिथे दुसरे पण महान भक्त उपस्थित होते, जसे ब्रह्माजी, शिवजी आणि बाकीचे भक्त, आणि कुणीही भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी धजावत नव्हतं, कारण भगवंत एवढ्या क्रोधित अवस्थेमध्ये होते हिरण्यकशिपूसाठी, हिरण्यकशिपू बद्दल, कारण त्यांनी प्रल्हाद महाराजांचा तेवढा छळ केलेला. अशा स्थितीमध्ये सर्व भक्तांनी आणि देवतांनी निर्णय घेतला की प्रल्हाद महाराजांना आपण नरसिंहदेवांच्या समोर आणू. आणि ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांना पुढे केलं गेलं, त्यावेळेस असं सांगतात की असे नरसिंहदेव जे की आपल्या अकराळ विक्राळ अर्ध सिंह आणि अर्ध नर अशा नरसिंह रूपामध्ये पूर्ण क्रोधित अवस्थेमध्ये गर्जना करत होते, असे नरसिंह देव हे प्रल्हाद महाराजांना समोर पाहिल्यानंतर असं म्हणतात की अ स्फुरिंग कॅट, म्हणजे एका छोट्याशा मनीमौज अशी असते की जशी ती घरातली व्यक्ती असतील की त्यांचा लाड करते वगैरे आणि एकदम प्रेमाने म्याव म्याव करते, त्या प्रकारे असे क्रोधित असलेले नरसिंहदेव हे लगेच एका शांत प्रेमळ जशी मांजर असते जी की जवळ घेते घरातल्या लोकांना, त्या प्रकारे प्रल्हाद महाराजांना त्यांनी लगेच जवळ घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं आणि पूर्णपणे शांत झाले. आणि असे नरसिंहदेव त्यानंतर आपण बघतो की प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना खूप सुंदर प्रार्थना अर्पण करतात त्यांना शांत करण्यासाठी. आणि नंतर नरसिंहदेव स्वतः प्रल्हाद महाराजांना म्हणतात की हे प्रल्हाद, तू माझ्यासाठी एवढं भोगलंस, स्वतःच्या जीवाचा कधी विचार नाही केला, इतक्या मोठ्या संकटांचा सामना केलास केवळ आणि केवळ तुझी भक्ती सुरू ठेवण्यासाठी, तर कृपया मला प्रसन्न करण्यासाठी तू काहीतरी माग. आणि अशा प्रकारचे स्वराट पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपण बघतो की एका शुद्ध भक्तांच्या प्रेमापुढे ते पण वश होऊन जातात, ते स्वराट राहत नाहीत. तर प्रल्हाद महाराजांनी कोणती गोष्ट मागण्यासाठी नकार दिला की म्हणाले, हे प्रभू, मी जर तुम्हाला कोणती गोष्ट मागितली तर माझी भक्ती भक्ती नाही राहणार, माझी भक्ती हा व्यापार होऊन जाईल की मी तुम्हाला भक्ती अर्पण करायची आणि तुमच्याकडून कोणती गोष्टीची अपेक्षा करायची किंवा कोणती गोष्ट स्वीकार करायची, हे तर भक्ती नाही राहिली, हे तर देवाणघेवाण झालं. आणि मग तो माझी भक्ती, आय एम नॉट अ वाणिज्य, वाणिज्य मीन्स मी काही व्यापारी नाहीये की मी माझी भक्ती तुम्हाला देणार आणि त्या बदल्यामध्ये आपल्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवणार. तर असे पूर्ण पुरुषोत्तम स्वराट नरसिंहदेव हे भक्तांच्या प्रेमाच्या स्तरापुढे अशा प्रकारे भगवंत पण वश होतात की त्यांनी स्वतः पुन्हा विनंती केली प्रल्हाद महाराजांना की तुझ्यासाठी नाही प्रल्हाद, माझ्या आनंदासाठी, माझ्या समाधानासाठी तू काहीतरी प्लीज माग. आणि त्यानंतर प्रल्हाद महाराज म्हणाले की हे प्रभू, ठीक आहे, आपल्याला आनंदित करण्यासाठी जर मी कोणती गोष्ट मागणं आवश्यक असेल तर आपण कृपया माझे जे आसुरिक असे वडील होते त्यांना कृपया तुम्ही माफ करा. आणि एवढं सगळं होऊन पण प्रल्हाद महाराजांनी स्वतःसाठी कोणती गोष्ट मागितली नाही. आणि नरसिंहदेव त्यांना म्हणाले की तुझे वडील तर काय 21 पिढ्या अगोदरच्या आणि 21 पिढ्या येणाऱ्या, ह्या तुझ्या शुद्ध भक्तीच्या जोरावर ह्या दोन्ही बाजूच्या 21 पिढ्यांना ही मुक्ती प्राप्त होईल, त्याच्यामुळे तू तुझ्या वडिलांची काळजी करण्याची बिलकुल गरज नाहीये, तुझ्या शुद्ध भक्तीच्या जोरावर त्यांना निश्चित उत्तम गती प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आपण बघतो की असे पूर्णपणे स्वतंत्र स्वराट भगवंत पण आपल्या भक्तांच्या प्रेमामुळे पूर्णतः वश होतात. आणि भगवंत श्रीकृष्ण जे की इतके दिवस हस्तिनापूरमध्ये राहिल्यानंतर पांडवांना आणि विशेषतः युधिष्ठिर महाराजांना सर्व जगाचे सार्वभौम राजा म्हणून स्थापित केल्यानंतर आपले कार्य पूर्ण करून ज्यावेळेस द्वारकेला जाण्यासाठी निघाले, युधिष्ठिर
पांडवांसोबत राहण्यासाठी. आणि युधिष्ठिर महाराज विशेषतः कोणत्या गोष्टीमुळे त्रस्त होते, कोणत्या गोष्टीमुळे एका विचारामध्ये आणि गुन्हे कोणती कोणती म्हणतो त्याला आपण, अपराधी अपराधी त्यांना वाटत होतं स्वतःबद्दल, ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. हरे कृष्ण. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 46. व्यासाद्यैरीश्वरे हाज्ञै व्यासाद्यैरीश्वरे आज्ञैः कृष्णेनाद्भूतकर्मणा कृष्णाद्भुतकर्मणा प्रबोधितोऽपीतः सैनार प्रबोधितोऽपीतिहासेर्ना अबुध्यत शुच अर्पितः. अबुध्यत शुचार्पितः. आणि या श्लोकामध्ये पुढे आतमध्ये जाण्याच्या अगोदर मी एक गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी विसरलो, की इथे श्लोक क्रमांक 44 मध्ये भगवंतांना उत्तम श्लोक ह्या शब्दाने संबोधित केलं गेलेलं आहे. तर उत्तम श्लोक म्हणजे असे भगवंत जे की ज्यांना की वेगवेगळे भक्त हे सुंदर श्लोकांनी भगवंतांना आभूषित करतात प्रार्थना, जसं की कुंती देवींनी सुंदर प्रार्थना अर्पण केल्या, वेगवेगळ्या सुंदर श्लोकांनी भगवंतांना अर्पण करतात आपल्या प्रार्थना भक्त, म्हणून त्यांना भगवंतांना उत्तम श्लोक असं म्हटलं जातं. आणि भागवतामध्ये असे अनेक श्लोक आपल्याला सापडतील जिथे भगवंतांचं वर्णन हे उत्तम श्लोक म्हणून केलेलं आहे. तर असा एक महत्वाचा श्लोक मी आपल्यासाठी आणलाय. हा एक श्लोक बघू आणि मग श्लोक क्रमांक 46 मध्ये आपण विस्तारामध्ये चर्चा करू. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा पण आपण प्रयत्न करा. इदं हि पुंसस्तपसः श्रुतस्य वा इदं हि पुंसस्तपसः श्रुतस्य वा स्विष्टस्य सूक्तस्य च बुद्धिदत्तयो अविच्युतोऽर्थः कविभिर्निरूपितो यत् उत्तमश्लोक गुणानुवर्णनम्. तर इथे भागवताच्या ह्या 5व्या अध्यायामध्ये आपण हा श्लोक पाहिला, जिथे सांगितलंय की आपण जीवनामध्ये जे कोणतं वेगवेगळं ज्ञान प्राप्त करतो, ज्या तपस्या करतो, वेदांचं जे आपण शास्त्रांचं जे अध्ययन करतो, ज्या कोणते सॅक्रिफाईस, जे कोणते यज्ञ करतो, त्याग करतो, जे कोणते आपण भगवंतांच्या नामांचं स्मरण करतो किंवा दान रूपामध्ये जे काही देतो, या सर्वांची फलश्रुती एकच आहे. कोणती आहे फलश्रुती? की भगवंतांची जी भगवत कथा आहे त्यांच्याबद्दलचा उत्तम श्लोक, अशा उत्तम श्लोक भगवंतांबद्दलची भगवत कथा चर्चा करायला मिळणे किंवा ऐकायला मिळणे, हे या सगळ्या तपस्यांचं फलश्रुती आहे. यज्ञ, दान, तप, वेदांचं पठन, अध्ययन, या सर्व तपस्यांचं जे अल्टिमेट, जे सगळ्यात शेवटचं फळ, छान फळ प्राप्त करण्यासारखं आहे, ते आहे भगवत कथा ऐकायला मिळणे आणि भगवत कथेवर चर्चा करायला मिळणे. तर या श्लोकामध्ये पण भगवंतांचं वर्णन, यत उत्तम श्लोक गुणानुवर्णनम, अशा उत्तम श्लोक भगवंतांच्या नाम, रूप, गुण आणि लीला यांचं अनुवर्णनम. अनु म्हणजे आपल्या आचार्यांनी ज्या प्रकारे आपल्याला शिकवलंय त्या प्रकारे आपण त्याचं पालन करणं, वर्णन करणं. साधं वर्णन नाही, आपल्या मनाला येईल तसं नाही, जसं आपण आचार्यांकडून शिकलेलो आहेत त्या रूपामध्ये भगवंतांच्या उत्तम श्लोक, भगवंतांचं गुण अनुवर्णन करणं, हे या सर्व यज्ञ, दान, तप यांचं
प्रयोजन आहे, यांची फलश्रुती आहे. तर इथे आपण श्लोक क्रमांक 46 पुढे कंटिन्यू करू. कुणाला वाचायचंय आपल्यापैकी? हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभुजी, हरे कृष्ण. यस प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. अर्थ वाचलं. हा. व्यास प्रमुख श्रेष्ठ ऋषींमुनींनी आणि अद्भुत कर्मा सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी इतिहासातील उदाहरणे देऊन युधिष्ठिरांची समजूत घातली, तरी सुद्धा दुःखाने व्यथित झालेल्या त्यांचे समाधान झाले नाही. तात्पर्य हा. तात्पर्य श्री प्रभुपाद द्वारा श्री प्रभुपाद की जय. कुरुक्षेत्राच्या युद्धात अगणित मनुष्यहानी झाली आणि विशेषतः याच कारणामुळे युधिष्ठिर महाराज व्यथेने खचून गेले होते. दुर्योधन सिंहासनारूढ होऊन आणि राज्यकारभार चालवित होता. एका अर्थी युद्ध करण्याची काहीच आवश्यकता नव्हती, परंतु न्यायाचा विचार करता युधिष्ठिरांनी त्याला दूर करणे आवश्यक होते. सर्व राजकारण याच गोष्टीभोवती एकवटले होते आणि सर्व राजे आणि भारतवर्षातील प्रजाजन प्रतिद्वंद्वी भावांमधील युद्धात गोवले गेले. भगवान श्रीकृष्णही त्यात युधिष्ठिरांचे पक्षधर होते. महाभारताच्या आदी पर्वात 20 कुरुक्षेत्राच्या युद्धात 18 दिवसात 64 कोटी माणसे मारली गेली आणि लाखो हरवली असा उल्लेख आहे. व्यवहार दृष्टीने 5 सहस्त्र वर्षाच्या काळातील जगामधली हे सर्वात मोठे युद्ध होते. केवळ राजसिंहासन प्राप्त करण्यासाठी झालेली प्रचंड मनुष्यहानी युधिष्ठिरांना अतिशय व्यथित करीत होती. म्हणून महर्षी व्यास आणि भगवान श्रीकृष्णांनी इतिहासातील उदाहरणांनी त्यांची समजूत घातली. युद्धाचे कारण योग्यच होते आणि म्हणून युद्ध न्याय्य होते हे त्यांना पटवून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्या काळाच्या अशा थोर व्यक्तिमत्वांची समजूत घालून देखील युधिष्ठिर महाराजांचे समाधान झाले नाही. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख अद्भुत कर्मा म्हणून केला आहे. परंतु या एका बाबतीत ते आणि व्यास महर्षीही युधिष्ठिरांचे समाधान करू शकले नाही. अर्थात येथे भगवान कमी पडले की काय असा प्रश्न नाही. अर्थ असा लावला पाहिजे की युधिष्ठिर महाराज आणि व्यास महर्षी यांच्या हृदयात परमात्मा म्हणून ते वास करणारे आहेत. त्यांनी यापेक्षाही आश्चर्यकारक कार्य केले, कारण त्यांची तशी इच्छा होती. युधिष्ठिरांचा ते परमात्मा होते म्हणून त्यांनी स्वतःसह शील व्यास देवांच्या शब्दांनी त्यांचे समाधान होऊ दिले नाही. कारण एका थोर भक्ताची भीष्मदेवांची शिकवण त्यांनी श्रवण करावी अशी त्यांची इच्छा होती. भीष्मदेव शरशय्येवर पडलेले होते. भीष्म पितामहांची अशी इच्छा होती की आपल्या ऐहिक अस्तित्वाच्या अंतिम समयाला आपण श्रीकृष्णांचे दर्शन करून आणि आता राजसिंहासनावर आरूढ झालेल्या आपल्या युधिष्ठिरादी प्रिय प्रपौत्रांना पाहून समाधानाने प्राणत्याग करावा. युधिष्ठिर आणि त्यांचे बंधू हे सर्व त्यांचे प्रिय प्रपौत्र होते. त्यांना पित्याचा आश्रय नव्हता आणि भीष्मदेवांना त्यांच्या विरुद्ध लढण्यात मुळीच स्वारस्य नव्हते. परंतु क्षत्रिय अतिशय कडवे असतात. दुर्योधनाने भीष्मांना पोसले होते म्हणून त्यांना दुर्योधनाचा पक्ष घेणे भाग पडले होते. भगवंताची अशी इच्छा होती की भीष्मदेवांच्या शब्दांनी युधिष्ठिरांचे समाधान व्हावे, कारण त्यामुळे भीष्मदेव ज्ञानात किती पारंगत होते हे जगाला समजेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण बघतो की सांगितलं आहे भगवंत प्रत्येक प्राणी मात्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये स्थित आहेत आणि म्हणून असं म्हटलं जातं की आपले कोणतेही विचार त्यावेळेसच स्वीकारले जातील ज्या वेळेस ते विचार परमात्म्याकडून त्या विचारांना सँक्शनला आपण मराठीत काय म्हणतो, परवानगी दिली जाते. तर भगवंतांच्याच इच्छेने आपण इथे पाहत आहोत की युधिष्ठिर महाराज ज्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना होती की केवळ आपल्याला राज्याचा लोभ होता म्हणून हे राज्य प्राप्त करण्यासाठी 64 करोड लोकांचा आपण बळी दिलेला आहे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये आणि लाखो लोक हे झालेले आहेत, हरवलेले आहेत. त्यांचा काही थांगपत्ता नाहीये आणि अशा प्रकारे लाखो करोडो कुटुंब प्रमुख मारल्या गेल्यामुळे ज्या स्त्रिया आहेत त्या उघड्यावर आलेल्या आहेत, जे लेकरं आहेत
ते उघड्यावर आलेले आहेत. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना होती. परंतु इथे सांगितलेलं आहे की हे युद्ध व्हावं आणि धर्माचं पालन करणारे पांडव आणि युधिष्ठिर महाराज हे जगाचा कारोबार पाहावेत ही भगवंतांची स्वतःचीच इच्छा होती. म्हणून भगवंतांनी हे युद्ध घडवलं. एवढंच नाही तर हे कुरुक्षेत्राचं युद्ध झाल्यानंतर ज्यावेळेस युधिष्ठिर महाराज अशा प्रकारे स्वतः अपराधीपणाची भावना बाळगत होते, तर त्यांचं समाधान कुणी होऊ दिलं नाही, भगवंतांच्याच इच्छेने होऊ दिलं गेलं नाही. कारण भगवंतांची इच्छा होती की त्यांचे थोर भक्त भीष्मदेव, जे की 12 महाजनांपैकी एक आहेत, जे की अष्ट वसूंपैकी एक आहेत, अशा भीष्मदेवांकडून युधिष्ठिर महाराजांच्या शंकांचं, त्यांच्या प्रश्नांचं निरासन व्हावं अशी भगवंतांची स्वतः इच्छा होती. आणि त्या भीष्मदेवांकडून, जे की मृत्यूशय्येवर पडलेले होते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, कारण एवढे सर्व बाण त्यांना लागलेले होते अर्जुनासोबतच्या युद्धामध्ये. असं सांगितलं जातं की एक बोट ठेवण्याची पण जागा शरीरामध्ये नव्हती, इतके सारे बाण त्यांच्या शरीरामध्ये घुसलेले होते. आणि भीष्मदेव हे भगवंतांचे शुद्ध भक्त तर होतेच, आणि त्यांना इच्छा मृत्यूचं पण वरदान प्राप्त होतं. याचा अर्थ त्यांना मृत्यू त्याच वेळेस येईल ज्यावेळेस ते स्वतः इच्छा करतील. तर भगवंत हे कोणत्याही एका गोष्टीमध्ये खूप साऱ्या गोष्टी साध्य करतात. तर आपण आता पाहणार आहोत की कशा प्रकारे भगवंतांनी युधिष्ठिर महाराजांच्या शंकांचं निरासन करण्यासाठी भीष्मदेवांच्या उपदेशाची अरेंजमेंट केली, आणि भीष्मदेवांना पण त्यांच्या मृत्यूच्या समयी भगवंतांचं दर्शन व्हावं आणि भगवंतांच्या स्मरणामध्ये त्यांनी आपला देहत्याग करावा ही भीष्मदेवांची इच्छा होती. ती पण भगवंत आता पूर्ण करणार आहेत. आणि याचमुळे युधिष्ठिर महाराजांना साक्षात भगवंत कृष्णांनी किंवा श्रील व्यासदेवांनी जरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की युधिष्ठिर महाराज, तुम्ही असं समजू नका की तुमच्या सत्तेच्या लालसेपोटी एवढे सगळे करोडो लोक मारले गेलेले आहेत, असं बिलकुल नाहीये. ही भगवंतांची इच्छा होती धर्म स्थापन करण्यासाठी. तर हे समाधान युधिष्ठिर महाराजांचे न होऊ देता भीष्मदेवांकडे युधिष्ठिर महाराजांना आणि पांडवांना भगवंत घेऊन जातात त्यांचं शंका निरासन करण्यासाठी. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. आतापर्यंत आपण जे कोणते मुद्दे चर्चा करत आहोत, आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कलियुगामध्ये आपली जी बुद्धी आहे ती आपण मागच्या म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे सांगितलेलं आहे, मंद सुमंद मतयोर मंद भाग्य उपद्रुतः, की आपल्या सर्वांची बुद्धी, कलियुगातली बुद्धी कशी आहे की आत्ता कोणती गोष्ट लक्षात राहते, काही वेळाने ती विसरण्याची शक्यता असते. तर महत्वाचे मुद्दे आपण कृपया या मराठी श्रीमद भागवतम चर्चेमध्ये बसल्यानंतर एक वही आणि एक पेन सोबत ठेवा. भागवत असेल तर खूप छान, आणि मुद्दे नोट करत जा की जे महत्वाचे मुद्दे आपण आपल्या भक्तीमध्ये लागू करू शकतो, आपल्या आचरणामध्ये आपण आणू शकतो, असे मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण त्या मुद्द्यांना पुन्हा पुन्हा रिवाइज करता येईल. ठीक आहे प्रभूजीज, माताजीज, कृपया शक्य असेल तर तुम्ही एक वही आणि एक पेन पण सोबत ठेवा. तर आता आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 48चा अनुवाद आणि तात्पर्य. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. मनीषा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी हा, थोडस अक्षर मोठं करा. ओके ओके. एक मिनिट. हा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. युधिष्ठिर महाराज म्हणाले, पहा माझे दैव, मी अतिशय पापी मनुष्य आहे. माझे हृदय तर पहा, ते किती अज्ञानाने भरलेले आहे. हे शरीर जे अंततः दुसऱ्यांसाठी आहे, त्या शरीरानेच मी किती किती सैनिक ठार केलेले आहेत.
तात्पर्य कुरुक्षेत्राच्या अनेक औक्षणी सैन्य मारले गेलेले होते. एका औक्षहिणी म्हणजे 21,870 रथ, 21,870 हत्ती, 1,09,650 पायदळ, 65,600 घोडदळ यांचा पूर्ण एक समूह होय. जगामध्ये श्रेष्ठ पुण्य लोक राजा युधिष्ठिर स्वतःला राजसिंहासन मिळावे म्हणून ही लढाई लढली गेली अशा विचाराने इतक्या मोठ्या संख्येने मारल्या गेलेल्या जीवांच्या हत्येचा भार स्वतःवर घेतात. हे शरीर खरे तर दुसऱ्यांसाठीच आहे. जोपर्यंत त्यांच्यात प्राण आहेत ते दुसऱ्यांच्या सेवेसाठीच आहेत. त्याचा अंत झाल्यावर ते कोल्हे, कुत्रे अथवा किड्यांना खाण्याकरिता असते. अशा नश्वर शरीरासाठी इतके मोठे हत्याकांड या विचारानं ते उद्विग्न झाले. कोण उद्विग्न झालेले तिथे? युधिष्ठिर महाराज. युधिष्ठिर महाराज. हा, युधिष्ठिर महाराज. तर खूप महत्वाची गोष्ट इथे सांगितली आहे की अशा शरीरासाठी जे की नश्वर आहे, कधी ना कधी त्याचा नाश होणार आहे, आज नाही तर उद्या, आणि अंत झाल्यानंतर ते शरीर काय होणार आहे? जर आपण हिंदू धर्मामध्ये असू तर आपलं शरीर जाळलं जाईल, किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये ते शरीर पुरल्या जाईल, किंवा पारसी धर्मामध्ये, आता आजकाल तर होतंय का माहित नाही, पण अगोदर पारसी लोकांचे जे शरीर, मृत शरीर असायचे, काय म्हणायचे त्यांना? डेथ वेल. मी त्या डेथ वेल त्याचं नाव विसरलो, पण त्या अशा ठिकाणी ते शरीर ठेवलं जायचं जिथं की गिधाडं वगैरे ते शरीर मांस खाऊन ते नष्ट करतील. तर शास्त्र सांगतं की हे अशा नश्वर शरीरासाठी माणसाने कधीही पापमय कृत्यांचा आधार घेऊ नये. जसं एक खूप सुंदर उदाहरण भागवतामध्येच येतं की ज्या वेळेस देवकीचं लग्न झालेलं होतं वसुदेवांसोबत, आणि देवकीचा भाऊ कंस हा स्वतः आपल्या बहिणीला आणि बहिणीच्या नवऱ्याला घेऊन त्यांच्या घरी, म्हणजे देवकीच्या सासरच्या घरी घेऊन जात होता प्रेमाने. परंतु ज्या वेळेस आकाशवाणी झाली की हे मूर्ख कंसा, तू ज्या बहिणीला आणि बहिणीच्या नवऱ्याला घेऊन जात आहे त्याच बहिणीचा 8वा पुत्र हा तुझ्या मृत्यूचे कारण ठरेल, ही आकाशवाणी ऐकल्यानंतर लगेच कंसाने मागचा पुढचा विचार न करिता स्वतःची तलवार काढली आणि देवकीला मारण्यासाठी, तिच्या लग्नाच्या दिवशी मारण्यासाठी तयार झाला. त्यावेळेस वसुदेव कंसाला एक खूप छान गोष्ट समजून सांगतात. ते सांगतात की हे कंस, तुझी कीर्ती एवढी सर्व जगात पसरलेली आहे आणि तू आपली ही कीर्ती नष्ट करण्यासाठी तयार आहेस. कशासाठी? केवळ हे कळून घेतल्यानंतर की तुझं शरीर नष्ट होणार आहे ह्या देवकीच्या 8व्या पुत्राकडून. जर समजा या 8व्या पुत्राकडून तुझं शरीर नष्ट होणार नाहीये, तर याचा अर्थ असा आहे का की हे शरीर निश्चित नियमितपणे चांगलं राहणार आहे? तू नियमितपणे असं शक्तिशाली राहशील हे ठरणार आहे का? अजिबात नाहीये. या देवकीच्या 8व्या पुत्राकडून तुझा मृत्यू जरी झाला नाही तरी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने हे शरीर नाश पावणार आहे. आणि अशा नश्वर शरीरासाठी तू आपली जी कीर्ती आहे तिन्ही जगातली, ती का नष्ट करत आहेस? तर हे योग्य नाहीये. आणि तुला धोका कुणापासून आहे? देवकीच्या 8व्या पुत्रापासून आहे. देवकीकडून धोका नाहीये. त्याच्यामुळे माझं तुला वचन आहे की देवकीचा झालेला प्रत्येक बाळ हे मी तुला सोपवून देईल, आणि तुझी जी इच्छा आहे तू ते त्या बाळासोबत कृत्य कर, परंतु तुझ्या बहिणीला तिच्या लग्नाच्या दिवशी कृपया मारू नको. तर खूप छान महत्वाची शिकवण आहे वसुदेवांकडून की अशा शरीरासाठी जे कधी ना कधी नष्ट पावणार आहे, कृपया तुम्ही वेगवेगळ्या पापमय कृत्यांचा सहारा घेऊ नका, वेगवेगळे पापमय कृत्य करू नका, केवळ आणि केवळ हे शरीर वाचवण्यासाठी. कारण आपण जरी हे शरीर वाचवलं तरी हे काही शाश्वत राहणार नाहीये. कधी ना कधी वृद्ध होणार आहे, कधी ना कधी वेगवेगळ्या रोगांनी ग्रासल्या जाणार आहे, आणि कधी ना कधी निश्चित या शरीराचा अंत आहे, जी की
जी की वेळ भगवंतांनी ठरवून दिलेली आहे, जितके श्वास आपण घेणार आहोत त्या श्वासानंतर हे शरीर नष्ट पावणारच आहे. त्याच्यामुळे अशा नश्वर शरीरासाठी कृपया आपण चुकीचं कृत्य कोणतं करायला नाही पाहिजे. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच या मुद्द्यावर? हरे कृष्णा. ठीक आहे, आपण अजून एक एक श्लोक पाहू. थोडेच राहिलेत आता, 52 श्लोक आहेत माझ्या मते. एकदा बघा रतिरूपा माताजी 52 आहेत का? हो हो 53? 52 नाही 52. 52 नाही ठीक 52. आहे, मग आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. ठीक आहे, मी वाचू प्रभूजी. हरे कृष्ण. हा क्षितिजा माताजी. हा. मी अनेक मुलांना, ब्राह्मणांना, हितचिंतकांना, स्नेहांना, पित्यांना, बंधूंना, आचार्यांना ठार मारले आहे. मी लाखो वर्षे जरी जिवंत राहिलो तरी या पापामुळे माझी नरकातून सुटका होणार नाही. तात्पर्य पण वाचायचं प्रभूजी. नाही, तुम्ही ना पुढच्या श्लोकाचं हेच वाचा, अनुवाद. आपण मग अनुवाद. हा. एकत्र चर्चा करू. एक मिनिट, हा थोडस छोटं करतो. हा, श्लोक क्रमांक 50. हा. जो प्रजेचे पालन पोषण करण्यात संलग्न आहे अशा राजाने न्याय्य करण्यासाठी हिंसा केल्यास पाप नाही, ते आवश्यक आहे, परंतु हा नियम मला लागू होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 51 आणि 52 हे पण. हा. मी स्त्रियांचे अनेक बांधव ठार मारले आहेत आणि या प्रकारे इतके मोठे शत्रुत्व प्राप्त केले आहे की भौतिक कल्याणाची कार्ये करून ते नष्ट करणे अगदीच शक्य होणार नाही. आणि शेवटचा एक मिनिट. हा. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे गढूळ पाणी गाळून घेता येत नाही किंवा मद्याच्या स्पर्शाने अशुद्ध झालेले पात्र मद्याने शुद्ध होत नाही, त्याप्रमाणे मनुष्य हत्येचे परिमार्जन यज्ञातील पशु हत्येने निश्चितपणे कधीही होणे शक्य नाही. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण बघत आहोत की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना आहे, की कशा प्रकारे मी बऱ्याचशा श्रेष्ठ व्यक्तींना, जसं की द्रोणाचार्य असू द्या, जसं की भीष्मदेव असू द्या, अशा प्रकारचे जे की पूजनीय व्यक्ती होते पांडवांसाठी, त्यांना, अनेक मुलांना, म्हणजे युधिष्ठिर महाराजांचे जे पुतणे वगैरे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असतील, किंवा वेगवेगळ्या ब्राह्मणांना जसं की द्रोणाचार्य, हितचिंतकांना, स्नेह्यांना, पित्यांना, बंधूंना आणि आचार्यांना ठार मारले आहे. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये आपराधिक भावना आहे. आणि शास्त्र सांगतात की 5 प्रकारचे व्यक्ती, कोणते कोणते 5 प्रकारचे व्यक्ती आहेत? एक आहेत ब्राह्मण, स्त्रिया, लहान मुले, गाय आणि वृद्ध. ह्या 5 प्रकारच्या प्राणीमात्रांना कधीही संरक्षण द्यायला पाहिजे, कधीही त्यांच्यावर हिंसा नाही करायला पाहिजे. आणि या 5 प्रकारच्या व्यक्तींवर जर हिंसा केली तर त्याचे गंभीर परिणाम शास्त्रामध्ये दिले गेलेले आहेत. तर अशा प्रकारच्या ह्या कॅटेगरी मधले काही जण, जसे की ब्राह्मण असू, वरिष्ठ असू, अशांना कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये हे ठार झालेले आहेत. आणि त्यामुळे युधिष्ठिर महाराजांना अपराधीपणाची भावना आहे. आणि युधिष्ठिर महाराज हे कुणाचे पुत्र आहेत प्रभूजीच माताजीच? पांडू पुत्र आहेत. पांडू महाराजांचे आहेत. पण कुंती देवींनी हे 5ही पुत्र वेगवेगळ्या देवतांकडून प्राप्त केले. तर कुणाकडून युधिष्ठिर महाराज प्राप्त झाले? धर्मराज, साक्षात यमराज यांच्याकडून. म्हणजे यमराज हे धर्मराज आहेत आणि त्यांना धर्माचं पूर्ण ज्ञान आहे. आणि त्यामुळे धर्मराजाचे पुत्र असल्यामुळे युधिष्ठिर महाराजांना पण धर्मराज म्हटलं जातं. त्यांना पण धर्मशास्त्राचं पूर्ण ज्ञान आहे. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की कधी कधी न्याय व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी, न्यायाचं
पालन करण्यासाठी राजाला हिंसा करावी लागते. हिंसा करण्याचा अर्थ असा की कोणत्या अपराधी व्यक्तीला दंड करावा लागतो, कोणत्या जघन्य अपराध करणाऱ्या व्यक्तीला कदाचित कधी मृत्यूदंड पण द्यावा लागू शकेल. परंतु ती हिंसा आवश्यक आहे न्याय व्यवस्थेचं पालन करण्यासाठी, न्याय व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी. परंतु हे अशा प्रकारची हिंसा जिथं की अनेक सारे वरिष्ठ ब्राह्मण आणि पूजनीय व्यक्ती पण मारल्या गेलेले आहेत युद्धामध्ये, त्यामुळे ते बरोबर नाहीये. ती माझी निश्चित चूक झालेली आहे, केवळ आणि केवळ माझ्या राज्याच्या लालसेसाठी, असं त्यांना अपराधिक वाटत आहे. आणि युधिष्ठिर महाराज अजून सांगतात की या लाखो करोडो लोक कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये मारल्या गेल्यामुळे लाखो करोडो घरं, बायका, मुलं पण उजाड झालेले आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी घरातले पुरुष हे राहिलेले नाहीयेत. त्याच्यामुळे मी खूप मोठं शत्रुत्व प्राप्त केले, इतके सारे कुटुंब उद्ध्वस्त करून. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना आहे. आणि सर्वात शेवटी युधिष्ठिर महाराज म्हणतात की शास्त्रामध्ये वेगवेगळे यज्ञ सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पापकृत्यांचं प्रक्षालन करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे पापकृत्य हे त्यांच्यापासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी, जसे की गोमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञ, अशा प्रकारचे यज्ञ जे की कलियुगामध्ये यांची परवानगी बिलकुल नाहीये. कलियुगामध्ये ज्या गोष्टी निषिद्ध किंवा अलाउड नाहीये त्यामध्ये अश्वमेध, गोमेध यज्ञ हे पण आहेत की प्राण्यांचा आपण आहुती देऊ शकत नाही. बरेच कारण त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये दिलेले आहेत. परंतु युधिष्ठिर महाराज जे की द्वापार युगामध्ये या पृथ्वीवर उपस्थित होते भगवंत कृष्णांसोबत, ते म्हणत आहेत की हे प्रभू, मी अपेक्षा नाही करू शकत की अश्वमेध यज्ञ किंवा गोमेध यज्ञ करून मी या पापांचं जे पापकर्म फळ आहे त्यापासून स्वतःचं प्रक्षालन करू शकेल, परिमार्जन करू शकेल. हे शक्य नाहीये. त्याच्यामुळे अशा प्रकारचं मत, अशा प्रकारची प्रार्थना युधिष्ठिर महाराजांनी भगवंतांच्या पुढे मांडलेली आहे. आणि भगवंत कशा प्रकारे पांडवांना, युधिष्ठिर महाराजांना घेऊन भीष्मदेवांना भेटण्यासाठी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जातात आणि कशा प्रकारे भीष्मदेवांकडून युधिष्ठिर महाराजांना एका धर्माचं पालन करणाऱ्या राजाने कशा प्रकारे राज्य चालवायला पाहिजे याची शिकवण प्राप्त करून देतात. ते आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहू. अध्याय क्रमांक आपण कुंती देवीच्या स्तुतीमध्ये काय पाहिलं, युधिष्ठिर महाराजांना कशा प्रकारे भावना होती अपराधिकपणाची, त्याचं कारण काय होतं आणि आता पुढे काय येणार आहे भागवतामध्ये. हरे कृष्ण. प्रभुजी, माताजी, अनम्यूट करू शकता तुम्ही. ठीक आहे. मनीषा माताजी, काही प्रश्न आहे आपला? नाही प्रभूजी. हरे कृष्ण. खूप 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 धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. आणि हरे कृष्ण प्रभुजी, सादर प्रणाम. एक अनाउन्समेंट मला करायची होती, ती राहिली की आज खूप विशेष दिवस आहे. आज श्रील रामानुजाचार्य यांचा आविर्भाव दिवस आहे. तर आज आपल्याला वेळ नाही भेटला, पण आपण निश्चित वेळ काढण्याचा प्रयत्न करू या महान आचार्यांबद्दल चर्चा करण्यासाठी. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.